कोरोना शब्द उच्चारला तरी हृदयामध्ये धस्स होतं। वर्ष सरता सरता याच कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आपल्या देशात सापडलाय। कोणत्या राज्यामध्ये सापडलाय हा रुग्ण आणि सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेणार आहोत आमच्या या रिपोर्टमधून। जगाला काळजीत टाकणाऱ्या कोरोनाचा कमबॅक। केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची केरळमध्ये एंट्री। एका रुग्णाला नव्या व्हेरिएंटची बाधा। अवघ्या जगाला ठप्प करणाऱ्या कोरोनाचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानं धाकधूक वाढली आहे। 18 नोव्हेंबरला या रुग्णाची RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली। नंतर 8 डिसेंबरला जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत त्याला नव्या व्हेरिएंटच्या कोरोनाची लागण झाल्याचं सिद्ध झालं। कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची लक्षणं कोणती ते जाणून घेऊया। ताप, सर्दी, कफ, अंगदुखी, डोकेदुखी, काही वेळा उलट्यांचा त्रास। नव्या व्हेरिएंटच्या एंट्री नंतर तज्ञांनीही आपलं निरीक्षण नोंदवलंय। वाफ घ्या, गुळण्या करा, हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टन्स ठेवा आणि कुठल्याही प्रकारचा व्हेरिएंट आला तरी घाबरून जाऊ नका। आपण अगोदर अशा लाटा पचवलेल्या आहेत आणि यानंतरही लाटा आल्या तरी आपल्या सगळ्यांचं वॅक्सिनेशन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि या व्हेरिएंटवरती सुद्धा ते वॅक्सिनेशन प्रभावीपणाने काम करू शकतंय आणि त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, पण काळजी मात्र सतत घ्या। गेल्या काही आठवड्यांपासून केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतेय। असं असलं तरी पुरेशी खबरदारी घेतल्यास काळजीचं कोणतंही कारण नाही। तेव्हा कोरोना प्रतिबंधक नियम पाळा आणि कोरोना टाळा। सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।